नमस्कार मित्रांनो, 22 तारखेला मैदान होते, ट्रॅक्टरचं मैदान होतं। 1 नंबरचं बक्षीस ट्रॅक्टर आहे आणि 2 नंबरचं बक्षीस बुलेट आहे। 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 टू व्हीलर आहेत। खूप मोठं मैदान आहे। त्या मैदानाची बाईट मी घेतलेली आहे। ती बाईट जाऊन बघा, माझ्या किरण शिरतोडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा। त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे बक्षिसाचं स्वरूप कसं, ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांचं मी सगळ्या माहिती घेतलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे बक्षिसाचं स्वरूप बघा जाऊन। त्या ठिकाणी बकासूर त्या मैदानामध्ये पाळण्यासाठी येतोय, मथुर त्या ठिकाणी पाळण्यासाठी येतोय। संबंध महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते पाळण्यासाठी येणार। संबंध महाराष्ट्र बघणार ते मैदान जे वाळवा फाटीवरती होतंय, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी महाकाल केसरीचं मैदान होतंय। ते महाराष्ट्रातलं एक आत्ता 2026 मधलं एक मोठं मैदानाचं आयोजन आहे, नियोजन आहे। आणि बकासूरचा पैरा कोण आहे, मथुरचा पैरा कोण आहे, मथुर आणि एलियन ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला आता एक चर्चेचा विषय बनलेली आहे। तीच जोडी घरचाच साज पळताना दिसणार आहे अशी दाट शक्यता सांगितली झाली आहे। कारण की तुम्हाला माहितीच आहे, ज्यावेळेस आत्ता मथुर आला घाटावरून लगेच माघारी गेला, का बरं माघारी गेला हे माहीत नाही, परंतु मथुर शिवाय सुद्धा मजा नाही या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये। तो खरंच एक टॉपचा नंदी आहे। राहुल दादांचं काळीज, जेवढे बकासूर फॅन्स आहेत तेवढे मथुरचे सुद्धा फॅन्स आहेत। आणि एलियन, जो एलियन संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, जर बिनजोडमध्ये आता थोडंसं यश मिळत नसेल तरीही त्यानं त्या दिवशीच दाखवले की काय पळायचं असतं, टॉपच्या गाडीला कसं रोखायचं असतं। परंतु काही लोकांनी त्याला काड्या केल्या म्हणजे काय केले, दगड मारले त्या बैलाला पळत असताना। त्याच्यामुळे थोडंसं त्याचं स्पीड जे आहे ते कमी झालं, नाहीतर त्याने तो इतिहास केला असता। परंतु असो, त्याचं जरा थोडंसं आत्ताशी तो 1 महिना झालं त्या ठिकाणी आलेला आहे राहुलदादांच्या दावणीमध्ये। आणि तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघायचे की मथुर आणि एलियन ही जोडी कशा पद्धतीने पळते 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये। मला खरंच मथुर खूप आवडतो बघताना। बिनजोडमध्ये नाही एवढं मला ती बिनजोडचे शेळे नाहीत आवडत, एवढा एकच फेरा पळायचा असतो। प्रेक्षक जरा थोडंसं तिथलं एक काय जाऊ द्या, काय बोलायचंच नाही आपल्याला त्या प्रेक्षकांच्या विषयी। परंतु आपल्याला मुंबईचा बिनजोडचा बादशाह मथुर बघायचे मैदानामध्ये। एलियन आणि मथुर ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे। 22 तारखेला मथुर 1001% पळणार आहे तर आहेच। मथुर आणि एलियन जोडी पळणार आहे असं सांगण्यात येते। बघूया काय होते काय नाही, कारण की बकासूर सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि बघूया का ही जोडी पळू शकते का दुसरी जोडी पळू शकते बघूया। परंतु मथुर 100% पळणार आहे 22 तारखेच्या मैदानामध्ये। आणि आता वळूयात आपण 22 तारखेला बकासूरच्या पैऱ्याची एक चर्चा करूया। चर्चा एक अंदाजित पैरे असतात, एक ज्यावेळेस फिक्स होतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगतोच। वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि बकासूर ही जोडी पळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। कारण की त्या ठिकाणचं जे रान आहे ते काळ्या मातीचं रान आहे आणि काळ्या मातीमध्ये ही जोडी चांगलीच पळते आणि खरंच खूप आनंद होईल। मला तर वाटतं की त्या ठिकाणी खूप चांगले असे नामांकित नंदी त्या ठिकाणी येणार आहेत। आणि बघूया कशा पद्धतीनं ते नियोजन बकासूरचं होतंय। बकासूर आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल ही जोडी जर नाही पाळली तर मग कोण असेल बकासूरचा पैरा। एक बकासूरचा पैरा सांगितला जाते, स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या सर्जासोबत सुद्धा नाव जोडलं जाते। आणि बघूया सर्जा दादा आणि बकासूर ही जोडी श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये ही जोडी पाळली होती आणि त्या ठिकाणी बघितलं पब्लिकनं पळून 3 नंबरचा मान जो आहे तो त्यांनी पटकवलेला होता। परंतु त्या दिवसात तेव्हापासून ही जोडी पाळलीच नाही, एक चर्चा फक्त झाली रंगली। परंतु अशी चर्चा होते कारण की त्या ज्यांच्याकडे दादा सरकार यांचे जे बैल असतात त्यांनी सांगितले, त्यांचं मामाशी सुद्धा बोलणं झालेलं होतं की लवकरच त्यांनी सांगितले की ही गाडी पाळण्याची दाट शक्यता आहे। कधी पळेल हे कन्फर्म नाही, परंतु आता आगामी मोठी मैदानं येत आहेत आणि त्या 22 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला 100% नाही 1001% या वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल किंवा सर्जा दादा हे दोघांच्यापैकी एक बकासूर सोबत पळताना दिसू शकेल। जर ते सुद्धा नाही जरी पळेल तरी त्याच्याबद्दल अपडेट मी घेऊन येईनच। आणि बघूया, बकासूरने आज कमाल केली। तुम्हाला माहितीच आहे बकासूरने एक नवीन नंदी जो आहे तो ते आसनगावकरांचा एक नंदी आहे, कोणता नंदी कमेंट्समध्ये सांगा, तो उजेडामध्ये आणलेला आहे। आणि विठ्ठल नानांचा जो चिक्या आहे त्याने आज कमाल केली, त्याने 1 नंबर मिळवला, त्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। मी वारंवार सांगतोय त्या नंदीकडे पळ आहे, त्याला पैरे मिळत नव्हते आणि ज्यावेळेस पैरे मिळायचे थोडीशी गाडी फॉलो व्हायची। आणि तो सुद्धा एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असा नंदी आहे, चांगल्या नंदींना हरवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे। आणि बघूया 22 तारखेला मथुर बकासूर येतोय,
महिब्या येतो आहे का नाही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. महिब्याविषयी थोडीशी माहिती द्या मला. महिब्यासुद्धा एक लाडका आहे आपला. धन्यवाद.